महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुसफल उर्फ जावेद खान असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे $2.25 कोटी रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि 20 लाख रुपये किमतीचा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर असा सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन एक कंटेनर कर्नाटक सांगली मार्गे कोल्हापुरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचून बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतलं। मुसफल उर्फ जावेद खान असं त्याचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे $2.25 कोटी रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि 20 लाख रुपये किमतीचा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर असा 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी मुसफल उर्फ जावेद खान याला पुढील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन केलंय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती। पथकातीलच API राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे। सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला। त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1.75 लाख आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1.95 लाखची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, अंमलदार उत्तम सडोलकर, राम कोळी, अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला।